एकीकडे मनसेने भूमिका समोर आणलेली असतानाच मुंबईकरता काँग्रेसने आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे। मनसेची साथ सोडा, आमच्या सोबत या असं म्हणते काँग्रेस। उद्धव ठाकरेंना त्यांनी एक प्रकारे ऑफर दिली आहे। काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार करेल देखील, मात्र अटी शर्ती लागू असतील असं आता वर्षा गायकवाडांचं म्हणणं आहे। काँग्रेसला विश्वासात न घेता मनसेसोबत उद्धव ठाकरेंची वेगळी चूल ही बघायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी काँग्रेस आक्रमक भूमिकेत दिसते आणि एकला चलोरेच्या भूमिकेत दिसते। उद्धव ठाकरे मनसेसोबत गेल्यानं काँग्रेसने आता स्वबळाचा नारा दिलेला बघायला मिळतोय। त्याशिवाय काँग्रेस शरद पवारांसह कम्युनिस्ट पक्ष आणि आरपीआय यांचीही मोठ बांधण्याच्या तयारीत आहे। निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंशी काँग्रेस हायकमांड चर्चा करेल, मात्र आता माघार घ्यायची नाही यावर मुंबई काँग्रेसचा निर्णय झालेला आहे। मुंबई काँग्रेस ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। या दोन्ही बातम्यांसंदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया राजू सोनवणे यांच्याकडनं। राजू, एकीकडे मनसेने स्पष्ट केलेले की आमचा स्वतंत्र पक्ष आहे, बाकीचे नेते काय बोलतात एकमेकांसोबत किंवा आमच्याबद्दल याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये। त्यामुळे एकीकडे मनसेची भूमिका, दुसरीकडे काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर। या सगळ्यामध्ये आता उद्धव ठाकरे नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण दोन्हीकडून डिसिजन मेकिंग पॉइंटला उद्धव ठाकरे आहेत। राजू, आपण पाहतोय की एकीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे, मात्र हा स्वबळाचा नारा देत असताना कुठेतरी नाराजी सुद्धा व्यक्त होते का ज्याप्रमाणे आता निवडणुकांचं संपूर्णपणे वातावरण सुरू आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची विचारणा जी आहे ती अद्यापपर्यंत उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवारकडे यांच्याकडनं आलेली नाही। त्यामुळे आम्ही स्वबळाची तयारी केली असल्याचं जे आहे काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी स्वबळाचा नारा दिला गेलेला आहे। जर महाविकास आघाडी म्हणून जर लढायचं असेल तर साहजिकच आहे की आमच्या सोबत यायचं असेल तर कुठेतरी मनसेला सोडा आणि आमच्या सोबत या, अशा प्रकारची भूमिका सुद्धा काँग्रेसच्या नेत्याची असल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण पाहिले की याच्या आधी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे की जो पक्ष संविधान मानत नाही, मारहाण करतोय, अशा पक्षांसोबत आम्ही जाऊ शकत नाही। आम्ही संविधानिक मार्गाने जाणारे आहोत, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही। जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी यांची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावा, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली सूत्रांची माहिती पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे स्वबळाचा नारा दिलेला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचं जे भवितव्य आहे ते कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। दुसरीकडे काँग्रेसने जे काही छोटे मोठे पक्ष असतील त्यामध्ये आरपीआय असेल किंवा वंचित असेल यांच्याशी जवळीक साधताना पाहायला मिळते। कम्युनिस्ट डावे पक्ष सुद्धा सोबत येताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकूण जर पाहिलं तर कुठेतरी स्वबळाची तयारी जी आहे ती काँग्रेसची झालेली पाहायला मिळते। काही वेळापूर्वी वर्षा गायकवाड यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका केलेली आहे की आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांचा सूर सुद्धा आम्हाला पाहायला मिळतोय का स्वबळावरती लढायचं आहे, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही वाटचाल करतो, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे जर इथून पुढे जर कोणती चर्चा व्हायची असेल तर ती थेट आमच्या हायकमांडशी सांगतील, त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ, असं सुद्धा काँग्रेसचे नेते म्हणताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही स्वबळाची तयारी करतोय, मात्र कुठेतरी सूत्रांच्या माहितीसुद्धा पाहायला मिळते का जर आमच्यासोबत यायचं असेल तर त्यांनी मनसेची साथ सोडावी आणि मग आमच्यासोबत यावा। त्यामुळे आता नेमकं उद्धव ठाकरे यांची नेमकी काय भूमिका असणार आहे किंवा अगदी मंगळवारी बुधवारी जे काही शरद पवार यांच्यासोबत जे काही बैठक होणार आहे त्यामध्ये त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। खरं राजू, आणि जसं तू सांगतोयस की उद्धव ठाकरेंची भूमिका आणि त्याचवेळी शरद पवारांची भूमिका देखील फार महत्त्वाची असेल, कारण शरद पवारांनी जसं आता आपण मगाशी बातमी आलेली होती की सत्याच्या मोर्चाला आपण एकत्र होतो, मग निवडणूक वेगळी का लढवायची, विरोधकांच्या ताकदीच्या दृष्टीने शरद पवारांनी केलेले वक्तव्य। त्यामुळे शरद पवार कुठेतरी इनिशिएटिव्ह घेऊन आता काँग्रेसचं मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात। राजू, अगदी आपण पाहतोय की याच्या आधी जी बैठक झालेली होती त्यामध्ये काँग्रेसचे नेते शरद पवार यांना भेटायला गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं का 8 दिवसाचा कालावधी देण्यात यावा आणि त्यानुसार काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवारांनी पुन्हा फोन केला होता की आपण मंगळवारी किंवा बुधवारी बसून यावरती निर्णय घेऊ। कुठेतरी शरद पवार यांची सुद्धा भूमिका पाहायला मिळते की ज्याप्रमाणे भाजपच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांनी ही मोठ बांधलेली होती, तशीच मोठ जी आहे ती मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे अशी बांधताना जी आहे ती पाहायला मिळते का यावरती जी आहे ती जास्तीत जास्त शरद पवारांचा भर दिसतोय, अशा प्रकारची सुद्धा चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे मंगळवारी बुधवारी जी काही चर्चा होईल त्यामध्ये शरद पवारांचा हाच नेमका प्रस्ताव आहे का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण एकीकडे पाहतोय की काँग्रेसने सुद्धा स्वबळाचा नारा देत असताना शरद पवार यांच्याशी चर्चा चालू ठेवलेली आहे, कारण शरद पवार हे काँग्रेस आणि यांची ही गेल्या 30 ते 40 वर्षापासूनची सोबत निवडणुका लढलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी आता सुद्धा शरद पवारांना सोबत घ्यायला काँग्रेस तयार आहे, मात्र उद्धव ठाकरे हे मनसे सोबत जात असल्यामुळे त्यांना सोबत घ्यायला किंवा त्यांच्यासोबत जायला तयार नाहीये। त्यामुळे मंगळवारी बुधवारी शरद पवारांचा प्रस्ताव नेमका काय असतोय हे पाहणं महत्त्वाचं राहील।
खरं राजू, त्यामुळे मंगळवारच्या बैठकीकडे, बुधवार मंगळवार जेव्हा ती बैठक होईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आता राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या घडीची अपडेट, दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या मोवियाच्या संदर्भातल्या. एकतर मनसेने स्पष्ट केलंय की आमचा स्वतंत्र पक्ष आहे, कोणते नेते कोणाबद्दल काय बोलतात, कोणाशी काय बोलतात, आमच्याबद्दल काय बोलतात याच्याशी आपल्याला देणं घेणं नाहीये. आमचे नेते राज ठाकरे आहेत, राज ठाकरे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. दुसरी गोष्ट काँग्रेसची, काँग्रेसने आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ऑफर दिलेली आहे की मवियामध्ये आपण आहात तर मनसेची साथ सोडा, आमच्या सोबत या, आपण मग पुनर्विचार करू शकतो. त्यामुळे आता निर्णय हा जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेने घ्यायचा आहे. कारण एकीकडे मनसे आणि शिवसेनेच्या युती संदर्भात, ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात चर्चा असतानाच आता काँग्रेसने अशा प्रकारे आक्रमक आणि स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्यामुळे ठाकरेंची शिवसेना काय ठरवते पाहणं महत्त्वाचं आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत आता आपल्यासोबत आहेत. सचिन सावंतजी, आपण आता म्हणताय की उद्धव ठाकरेंना एक प्रकारे आपण ऑफर दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला असंच सूचित करायचं आहे की मनसेला त्यांनी दूर ठेवलं तरच आपण त्यांच्यासोबत जाल? नाही, आता हे सूत्रानुसार आपण चालवत आहे, तशा तऱ्हेची काही चर्चा अद्याप काही झालेली नाहीये. म्हणजे मनसेसाठी ओपन आहात आपण? नाही, पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आमचे मतभेद आहेत हे मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये देखील जाहीर केलं होतं. आणि आम्ही एकतर जाण्याचा निर्णय का घेत आहोत याची 10 कारणं देखील दिली होती. त्यामुळे या संदर्भामध्ये जर सुरुवातीला ज्या वेळेला शिवसेनेनं मनसेबरोबर चर्चा सुरू केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, म्हणजे त्यांच्या संजय राऊतजींचं स्टेटमेंट होतं की महाविकास आघाडीची गरज नाहीये म्हणून. आता त्यावेळेला 2-3 महिने आमच्याबरोबर जर चर्चा केली तर आमची जी भूमिका आहे ते आम्ही त्यांना पहिल्यांदाच सांगितलं असतं. त्यामुळे इतका वेळ लागण्याची आवश्यकता नव्हती. परंतु आता आमच्या पक्षानं आमचा निर्णय आम्ही घेतलेला आहे या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर, आणि ते एकत्र सगळ्यांनी मिळून विचारपूर्वक पद्धतीनं आम्ही घेतलेलं आहे. पण आता अशी बातमी होती की शरद पवारांचं असं म्हणणं आहे की जर आपण सत्याचा मोर्चामध्ये एकत्र सगळे होतो तर मग निवडणूक लढवताना वेगळे का? शरद पवार जर पुन्हा एकदा आपल्याशी चर्चा करणार असतील तर काँग्रेसच्या भूमिकेत बदल होऊ शकतो का? मुंबईत स्वतंत्र लढण्यावर काँग्रेस ठाम आहे? असं आहे की पवार साहेबांच्या बरोबर चर्चा आत्ताच आमच्या मुंबईच्या नेत्यांनी केली होती. त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची काही चर्चा झालेली नाही. त्यांना काँग्रेस पक्षाचा निर्णय आम्ही त्यांना अवगत करून दिला. ते वरिष्ठ नेते आहेत आणि तेही समजून घेतील अशी आमची अपेक्षा आहे. सचिन सावंतजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या. एकीकडे मनसेने स्पष्ट केलेलं आहे की आपला स्वतंत्र पक्ष आपले निर्णय घेतात राज ठाकरे, तर दुसरीकडे काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ऑफर दिलेली आहे की आमच्या सोबत या, आपण या एकत्र लढण्यासंदर्भात विचार करू शकतो, मात्र मनसे सोबत आपण जाणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष नेमकं काय करणार या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पाहणं महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.